शिवसेना अनुसूचित जमाती विभागाच्या वतीने अनुसूचित जमाती कल्याण समितीला निवेदन. मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांची उपस्थिती. आज नांदेड येथे अनुसूचित जमाती कल्याण समिती या ठिकाणी आलेली आहे. तर आम्ही सर्व आदिवासी भागातील सर्व महादेव कोळी, मनरवारलू सगळं आम्ही सर्व जाती जमातीचे लोक या ठिकाणी आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलेले आहे. आमचा प्रमुख जे मुद्दा आहे ते एवढाच आहे की जे GR प्रमाणे जे अनुसूचित जमातीसाठी जे सवलती दिलेले आहेत ते सर्व सवलती सर्व जाती जमाती सर्व जमातींना जे 46 जमाती आहे त्यांनाही भेटलं पाहिजे. आणि जे काही GR निघतात ST साठी जे काही योजना येतात ते सर्व आदिवासींसाठी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि आज जे मराठवाड्यामध्ये जे वैधता प्रमाणपत्र आहे ते वैधता प्रमाणपत्र समिती हे पार्शालिटी करत आहे की काही लोकांना डायरेक्ट पोस्टानं प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र पाठवायचे आणि काही लोकांना घरचे वडिलांची वैधता असताना, भावाची वैधता असताना, कुटुंबाची वैधता असताना सुद्धा त्यांना सर्व पुरावे असताना सुद्धा कोळी माधव, कोळी मल्हार, कोळी टोकरे, मन्नरवारलू या सर्व जाती जमातीच्या लोकांना डावलण्याचं काम आज 2011-12 पासून चालू आहे. आणि ह्याचा विरोध म्हणून याचा आम्ही कुठेतरी या समितीला आम्ही हे मागणी करण्यासाठी आम्ही इथं नांदेडमध्ये आलेलो आहे. आणि विशेष करून तुम्हाला सांगतोय की ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये कोळी समाज हे SBC समाज नसताना सुद्धा त्यांना SBC सर्टिफिकेट देतात, जाणून बुजून देत आहेत की कारण काय की यांना ST द्यायचं नाही म्हणून. तर आमची एवढंच म्हणणं आहे की कोस्टल एरियामध्ये कोळी आहेत, मराठवाड्यामध्ये हे कोळी नाहीत, मराठवाड्यामध्ये फक्त कोळी महादेव आहेत. याच्यासाठी आमची मागणी आहे की जमातीला आम्ही रिक्वेस्ट केलेला आहे की आमच्या जे काही मागण्या आहेत आपण सर्व एकात्मिक विकास महामंडळ आहे, शबरी योजना आहेत, घरकुल योजना आहेत, हे योजना कोणत्याही आम्हा लोकांना भेटत नाहीये. तर आम्ही हे सर्व मागण्या घेऊन या ठिकाणी मी आलेलो आहोत. आणि रीतसर अध्यक्षांनी आमचं ऐकून घेतलेलं आहे आणि आमच्या मागण्यावर त्यांनी कारवाई करतो असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.